नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या आवडत्या YouTube चॅनलवर। आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। तो म्हणजे हाडं मजबूत ठेवण्यासाठी घरात असणारी 5 अन्नद्रव्य। वाढतं वय, चुकीची जीवनशैली, कमी आहार किंवा व्यायामाचा अभाव यामुळे हाडं कमजोर होतात। पण चिंता नको, कारण तुमच्या स्वयंपाकघरातच हाडं मजबूत करणारे खजिने लपलेले आहेत। चला तर पाहूया ही 5 घरगुती अन्नद्रव्य जी हाडांसाठी अमृता समान आहेत। नंबर 1, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ। मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट्स। सगळ्यात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नद्रव्य म्हणजे दूध, त्यापासून बनवणारे पदार्थ। दुधात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं, जे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे। दुधामधील घटक। दुधामध्ये कोणकोणते घटक असतात? कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रोटीन, फॉस्फरस ही सगळी पोषक तत्व हाडांची वाढ, मजबूती आणि सांध्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। रोज 1 ग्लास कोमट दूध घ्यावं। त्याचबरोबर ताक, दही, पनीर, चीज सुद्धा नियमित आहारात असावं। रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने शरीर कॅल्शियम नीट शोषून घेतं। आता यामध्ये सावधगिरी काय बाळगायची बघू। जर कुणाला दूध पचत नसेल तर पनीर किंवा ताकाचा वापर तुम्ही करू शकता। नंबर 2, तीळ, सिसमे सीड्स। दुसरं महत्त्वाचं घरगुती अन्नद्रव्य म्हणजे तीळ। तिळाचं बियाणं ही छोट्या छोट्या बिया दिसायला जरी असल्या तरी त्याचं पोषण मूल्य अफाट आहे। तिळामध्ये आढळणारी पोषक तत्व बघूयात। कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, व्हिटॅमिन B6। हाडांमध्ये असणारा घनपणा टिकवण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी तीळ अत्यंत उपयुक्त आहे। सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले काळे तीळ खावे। तिळाची चिक्की, लाडू किंवा चटणी ही हिवाळ्यात अत्यंत उपयुक्त आहे। पाणी किंवा दुधामध्ये तीळ टाकून उकळलं तरी त्याचा फायदा होतो। टिप: वयानुसार दररोज 1 ते 2 चमचे तीळ खाल्ले तरी पुरेसे आहेत। नंबर 3, बदाम आणि सुकामेवा, आल्मंड्स अँड ड्रायफ्रुट्स। आपल्या घरात सुकामेवा नेहमी असतो, पण त्याचा योग्य वापर केला तर हाडं लोखंडासारखी बळकट होऊ शकतात। बदाम, अक्रोड, अंजीर, खजूर, मनुका यामध्ये भरपूर प्रोटीन्स, कॅल्शियम्स आणि हेल्दी फॅट्स असतात। बदाममध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असतो। अंजीरमध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। अक्रोड हे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे उत्तम स्रोत आहे। रोज सकाळी 5 ते 6 भिजवलेले बदाम खावे। अंजीर आणि खजूर मधून आहारात घ्यावेत। दुधात सुकामेवा टाकून उकळून प्यायल्याने हाडं मजबूत होतात। टिप: सुकामेवा प्रमाणात खा, अति खाल्ल्यास वजन वाढू शकतं, यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा। नंबर 4 आहे हिरव्या पालेभाज्या, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स। चौथा घटक आहे हिरव्या पालेभाज्या। आपल्या आहारात नेहमी भाजीमध्ये येणाऱ्या भाज्या, पण त्याचं खऱ्या अर्थानं पोषण आपण फारसं करत नाही। पालक, मेथी, चवळीची पानं, अळूची पानं, हिवाळ्यातील सरसो यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन K आणि फायबर्स असतात। व्हिटॅमिन K हे हाडांची मजबूती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं काम करतं। आठवड्यातून 3 ते 4 वेळा पालेभाज्या आहारात असाव्या। पालक, मेथी पराठा, चवळीची भाजी किंवा पालकाचं सूप हे आहारामध्ये असणं आवश्यक आहे। टिप: पालेभाज्या नीट धुवून स्वच्छ करूनच वापराव्या। नंबर 5 आहे आवळा आणि लिंबू, व्हिटॅमिन C चे उत्तम स्रोत आहे। हाडं मजबूत राहण्यासाठी फक्त कॅल्शियम पुरेसं नाही, त्याला शोषणासाठी व्हिटॅमिन C लागतं आणि यासाठी आवळा आणि लिंबू हे घरगुती उपाय आहेत। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, त्यामुळं आहारात आवळ्याचा समावेश करावा। लिंबूमध्ये सिट्रिक ॲसिड, व्हिटॅमिन C, हाडांचं आरोग्य टिकवणारे गुणधर्म असतात। आता याचं सेवन कसं करावं? रोज सकाळी आवळ्याचा रस किंवा मुरंबा आहारात घ्यावा।
जेवणात लिंबू पिळा, सलाडमध्येही लिंबू पिळून वापरू शकता। आवळा हळद दूध ही एक उत्तम संधिवात निवारक उपाय आहे। टिप: यामुळे शरीरात कॅल्शियम नीटपणे शोषले जातं। मित्रांनो, हाडं मजबूत ठेवण्यासाठी औषधांपेक्षा आहार खूप महत्त्वाचा आहे। आज आपण पाहिलं की आपल्या स्वयंपाकघरातच असलेली ही 5 अन्नद्रव्ये आपली हाडं आयुष्यभरासाठी मजबूत ठेवू शकतात। चला पुन्हा एकदा झटपट आठवून घेऊया। नंबर 1 दूध आणि दुग्धजन्य पदार्थ। नंबर 2 तीळ। नंबर 3 बदाम व सुकामेवा। नंबर 4 हिरव्या पालेभाज्या। नंबर 5 आवळा आणि लिंबू। हे सर्व नैसर्गिक, स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे आहेत। आता गरज आहे फक्त त्यांचा नियमितपणे आहारात समावेश करण्याची। तुमच्या हाडांचं आरोग्य टिकवण्यासाठी आजपासूनच या गोष्टींचा वापर सुरू करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही अजून कोणते घरगुती उपाय वापरता हाडांसाठी खाली कमेंटमध्ये जरूर लिहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तंदुरुस्त राहा, हसत राहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।